पुण्यातल्या हिट अँड रन केस चर्चेत असताना नागपुरात दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल भागातल्या झेंडा चौकात मध्यधुंद कार चालकाने तिघांना धडक देत जखमी केलं। यामध्ये एका महिलेसह 3 महिन्याच्या चिमुकला आणि एक पुरुष जखमी झाला। या अपघातात सचिन सूर्यभान सुभेदार, नाझमीन शेख, वसीम शेख, जोहान शेख, वसीम शेख जखमी झालेत। सनी चव्हाण, अंकुश ढाले आणि आकाश अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत। धक्कादायक म्हणजे आरोपींच्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या आणि अंमली पदार्थ सुद्धा सापडलेत। 8:30च्या आसपास आपले कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत झेंडा चौक येथे घटना घडली। एक 3 युवक होते गाडीमध्ये। रेनॉल्ट कंपनीची जी गाडी आहे त्यांनी रॅश ड्रायव्हिंग करून एक महिला, तिच्याकडील एक लहान बालक आणि एक अजून व्यक्ती, तिसरा व्यक्ती यांना त्यांनी कारने उडवले आणि त्यांना जखमी केले आणि तिथे थोडा मॉब जमला होता। त्यांनी तात्काळ अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आरोपीला ताब्यात घेतले होते आणि 2 आरोपी पसार झाले होते। सध्या 3 आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे। तिघांना आपण मेडिकलला पाठवलंय। ती जी अपघातातली कार आहे ती पण आपण जप्त केली। तिची झडती घेतली असता कारमध्ये आपल्याला काही दारूच्या बॉटल्स आणि काही नार्कोटिक सबस्टन्स गांजासारखे आपल्याला आढळून आले, ते आपण जप्त केलेले आहेत। 3 आरोपींची आता ब्लड सॅम्पल्स आणि इतर मेडिकल टेस्टसाठी आपण त्यांना पाठवलं आहे। तर नागपूर शहरात कार चालकाने तिघांना उडवले आणि या सगळ्या तपासामध्ये गाडीमध्ये ड्रग्ज आणि दारूच्या बाटल्या सुद्धा सापडल्यात। दरम्यान इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। नागपूर शहरातील महाल परिसरातील झेंडा चौकमध्ये याच कारने काल 3 लोकांना उडवलेले आहे। एक महिला, 3 महिन्यांचा एक चिमुकला तिचा आणि एका इस्माला उडवलेले आहे। MS31 CP 6736 क्रमांकाची ही महिंद्रा रेनॉल्ट कार ही लाकडी पुलाकडून झेंडा चौकाकडे जात होती आणि बेदरकारपणे या कार चालकांनी त्या 3 लोकांना, पादचारी होते तिघांना उडवलेले आहे। आपण बघू शकतो या कारची अवस्था। त्यानंतर लोकांनी थांबवलं। त्यातील या कारमध्ये 3 तरुण असल्याची माहिती समोर आली। त्या तिघांपैकी एकाला सर्वात तिथल्या लोकांनी पकडलं आणि पोलिसात स्वाधीन केलं, तर 2 लोकांना नंतर पकडण्यात आलं। तिघांनाही पोलिसांनी पकडलेले आहे। तिघही जण मध्यधुंद अवस्थेत होते। कारमध्ये काही दारूच्या बाटल्या आणि काही अंमली पदार्थ, गांजासारखे अंमली पदार्थ सापडल्याचंही पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे। ही कार आता नागपुरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जप्त करून ठेवण्यात आलेली आहे। 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि जी एक चिमुकली होती तिची तब्येत गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे। आणि हिट अँड रनच्या या केसनंतर नागपुरात घडलेली या घटनेनंतर प्रचंड असा संताप सर्वसामान्य लोकांकडून व्यक्त करण्यात येतोय आणि अपघातात जखमी झालेली एक महिला आणि एक चिमुकली, 3 महिन्याच्या चिमुकला, एक 3 महिन्यांचा तो गंभीर जखमी झालाय। चिमुकल्याची तब्येत अजूनही गंभीर असल्याची माहिती पुढे येत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।